चेन्नई सुरत हायवेला हा तुटपुंजा जो मावेजा दिलेला आहे तो आम्हाला मान्य नाही। तर आम्ही आज ही जी कलेक्टर साहेबांनी नोटीस दिलेली होती ती नोटीसच्या त्यांनी तारीख जी दिलेली त्या तारखेच्या प्रमाणे आज आम्ही इथं आलेलो आहे। तर संतोष राऊत सर आज गैरहजर आहेत। आम्ही जाऊन ही विचारायचं कोणाला, ते अधिकार सगळे त्यांच्याकडे आहेत। जर ही गोष्ट अशी घडत असेल तर आम्ही शेतकऱ्यांनी जायचं कोणाकडे। दुसरी गोष्ट, आपल्याकडे हा जो मावेजा आहे तो आज इथं 7 गुंठ्याचा मावेजा निघालेला आहे। 70 ते 75 हजार होतो गुणांक 4 लावला तर, आणि ह्यांनी देताना दिलेला आहे फक्त 30,000 ते 28,000 रुपये। हे अशा गोष्टी चालणार नाहीत आणि शेतकरी दडपशाहीला भीक घालणार नाही। ही गोष्ट सरकारने आणि सगळ्यांनी समजून घ्यावी। जर समृद्धी महामार्गाला जर तुम्हाला 60 लाख रुपये एकर दर देता येतोय तर फक्त चेन्नई सुरत हायवेलाच दर का कमी? आणि वरून सांगताना सांगायचं की बाबा हा मराठवाड्यातला धाराशिव जो जिल्हा आहे तो माग असलेला आहे आणि माग असलेल्या जिल्ह्यामध्ये विकास करायचा आहे। असं शेतकऱ्याची नरडी दाबून जर विकास करायचा असेल तर हा विकास आम्हाला नको आहे। आज जर सगळ्या शेतकऱ्यांची जर मानसिकता बघितली तर घरी गेलं तर अन्न गोड लागत नाही आणि शेतात गेलं तर तिथं चेन्नई सुरतची दगड दिसत आहेत, त्या दगडावर डोकं आपटावं असं वाटतंय। तर ह्या सगळ्या गोष्टीला आमचा आजच्या तारखेमध्ये आणि हेतूनही पुढे विरोध राहील आणि सरकारने ह्या गोष्टीचा विचार करावा, एवढीच माझी सरकारला कळकळीची विनंती। चेन्नई सुरत जो हायवे होणार आहे तो आमच्या सर्वच शेतकऱ्याच्या म्हणजे पुढील भविष्याचा विचार केला असता पूर्णपणे आमच्या पिढ्या ह्या चेन्नई सुरतच्या हायवेमध्ये उद्ध्वस्त होणारच आहेत। कारण आमचे जे शेतकऱ्याचं उपजीविकेचं जे साधन आहे ते आमच्या पिढ्यानं पिढ्या जे आजपर्यंत आम्ही त्याच्यावरती जगत आलेलो तेच जर आमचं चाललंय आणि त्या जगण्याच्या साधनामधून जर आम्हाला सरकार जर आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करत असेल, तुटपुंची जर रक्कम देत असेल तर आम्ही शेतकऱ्यांना दाद मागायची कोणाकडे? जर दळणवळणाच्या सोयी ह्या आमच्या समृद्धीसाठी होत असतील आणि त्यात जर आमच्या उपजीविकेचं साधन नाहीसं करून जर होत असेल तर हा दळणवळणाच्या सोयी आम्हाला हव्यातच कशाला? तर आमची सरकारकडे एवढीच मागणी आहे, जर तुमच्यामध्ये याच्यामध्ये नियमामध्ये जर न्यायनिवाड्यामध्ये कोणाच्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांच्या नोटीस नाही आल्या तर त्याच्यामध्ये जर काही करता येत असेल तर मग याच्यामध्ये आम्हाला जी रक्कम आहे जी दर आहे त्या दराप्रमाणे आम्हाला ती रक्कम मिळावी अशीच आमची शासनाकडे मागणी आहे। जर आमच्या मागण्या शासनाने योग्यरित्याने पूर्ण केल्या तर हा जो रस्ता होणार आहे याला आमची परवानगी असणार आहे, परंतु जर आमच्या मागण्या मान्य जर नाही केल्या तर याला आमचा परिपूर्ण विरोध असणार आहे। हा जो धाराशिव जिल्हा आहे तो माग असलेला आहे, मान्य आहे, परंतु ह्या जिल्ह्यातून जो रोड जाणार आहे तो विकासाचा आहे, मान्य आहे तो पण, परंतु शेतकऱ्याच्या नरड्यावर पाय देऊन विकास होत असला तर तो शेतकऱ्यांना मान्य नाही। आमच्या पंजाबपासून जी मला आता 2 एकर जमीन आहे त्याच्यात राज्यमार्ग पहिला गेलेला आहे, तिथंच अर्धा एकर गेली, पुन्हा ह्याच्यातून अजून अर्धा एकर जायचं म्हणल्यावर आम्ही जगायचं कसं? इतकं सुशिक्षित असून देखील जर मावेजाच नसेल तर ते रोड होऊन उपयोगच काय? जर समृद्धीला सोन आहे ना आम्हाला तांब का? आम्ही महाराष्ट्रात नाही का? आम्ही बी ह्याच राज्यात आहे, आम्ही बी शेतकरीच आहे। जो त्यांना मावेजा मिळालाय तो आम्हाला द्यावा, या ठिकाणी एवढंच या सरकारला विनंती करतो। मागणी जर पूर्ण नाही झाली तर पूर्ण जे शेतकरी आहेत हे पूर्ण आमच्या जवळा शिरसाव टाकळी घारगाव कांदलगाव परंडा तालुका आणि तुळजापूर तालुका त्या ठिकाणी आत्महत्याला सगळेच समर्पित तयार आहेत, रोड होऊन देणार नाही।